आज आपण खेळ आणि योग यांच्यामधला प्रमुख फरक आहे तो कोणता आहे तो बघणार आहोत. योग आणि खेळ यांच्यामध्ये आपण जर बघितलं तर खेळामध्ये नेहमीच स्पर्धा असतात आणि योगामध्ये स्पर्धा हा प्रकार नसतो. आता सध्याच्या काळामध्ये योगाच्या कॉम्पिटिशन, योगासनांच्या कॉम्पिटिशन वगैरे होतात. पण विचार केला तर योग हा स्पर्धा करण्यासाठी नाहीये आणि जर आपण म्हटलं तर ती स्पर्धा किंवा जसं मी म्हणते तसं काल आपण काय होतो आणि आज आपण काय आहोत, याला जर आपण स्पर्धा म्हणू शकलो तर ती स्वतःशीच स्पर्धा असू शकते असं आपण म्हणू शकतो. म्हणजे काल काय होतो आणि आज काय आहोत, आपल्यामध्ये काय-काय सुधारणा होत आहेत रोजच्या योग साधनेच्या सरावाने, तेवढाच फक्त आपण फरक आपण बघू शकतो. नंतर योगामध्ये प्रतिस्पर्धी नसतो. खेळामध्ये प्रतिस्पर्धी आवश्यक आहे. योगाचं कारण काय आहे? पर्पज काय आहे? की योग आपण का करतो? तर आत्मबोध करणं किंवा अभ्यास करणं, स्वाध्याय करणं त्याच्यासाठी योगाचं आपण म्हणजे कारण आहे आणि खेळ हा त्याचा मेन आपण उद्देश खेळामध्ये जिंकणं, स्पर्धेवरती मात करणं हा आहे. व्यक्तिमत्वावरती आपल्या व्यक्तिमत्वाचे सर्व पैलू म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक किंवा इतर सगळे सगळे पैलू त्याच्यामध्ये म्हणजे उभारून येतात आणि याच्यामध्ये मनावरती जास्त भर दिलेला आहे. मनाचं शास्त्र आहे. म्हणजे अ, पतंजल योग दर्शनला अ, आधुनिक मानसशास्त्र असं म्हटलं जातं. कारण त्याच्यावरती मनावरती जास्त काम केलेलं आपल्याला दिसून येतं. खेळामध्ये शरीरावरती जास्त भर दिलेला असतो. शारीरिक क्षमता त्याच्यावरती जास्त भर दिलेला असतो. शिस्त, आध्यात्मिक शिस्त आपण पातंजल योगदर्शनामधलं पहिलंच सूत्र आहे अथ योगानुशासनम. अनुशासन आहे. तर ती एक आध्यात्मिक प्रकारची शिस्त आहे आणि खेळ हे अनुभवजन्य शिस्त आहे. म्हणजे तुम्हाला अनुभव येत जातात. तुम्ही खेळत राहतात त्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची कुठला खेळ कसा खेळायचा किंवा काय याची ही एक शिस्त असते. आरोग्य आरोग्यामध्ये आपण टोटल हेल्थ आपण जर बघितलं तर आपल्याला निरोगी आयुष्य किंवा कल्याणकारी आयुष्य असं आपल्याला योगामुळे प्राप्त होत असतं. खेळासाठी तुम्हाला खेळ खेळण्यासाठी आधी फिटनेस आवश्यक असतो. बरोबर? आणि नंतर तुम्ही खेळ खेळू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या खेळासाठी वेगवेगळा फिटनेस आवश्यक असतो. म्हणजे स्विमिंग असं करत असाल, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचा फिटनेस आवश्यक असतो. तुम्ही ॲथलीट असाल, तर तुमचं वेगळ्या प्रकारचा फिटनेस म्हणजे तुमचे कुठले स्नायू डेव्हलप व्हायला पाहिजे, तुमची कोणती क्षमता तुमच्या डेव्हलप व्हायला पाहिजे, कोणत्या कौशल्य, स्किल्स डेव्हलप व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ह्या प्रत्येक खेळानुसार बदलत असतो. नंतर फिटनेस विशिष्ट कार्य किंवा वेळ किंवा क्षमता म्हणजे आपण जर फिटनेस याच्या खेळामध्ये म्हटलं, तर तुमचं एम म्हणजे त्याचं पूर्ण लक्ष हे फिटनेस वरती असतं. म्हणजे तुमचा त्या खेळाशी आवश्यक असलेला फिटनेस असेल, तरच तुम्ही तो खेळ हा योग्य प्रकारे खेळू शकता. आणि योगामध्ये मात्र असं नसतं, की तुम्हाला एखादं काम करायचं आहे, तर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ हा त्याच्यासाठी काय म्हणूया, की कार्यकाळ ठराविक त्याच्यासाठी नसतो. तुम्ही ती रोज करण्याचा सराव असतो. तुमच्या क्षमतेनुसार करायचं असतं. तुम्हाला योगामधली एक-एक साधना स्टेप बाय स्टेप म्हणजे तुमच्या क्षमतेनुसार हळू-हळू वाढवत तो कार्यकाल असतो. तो तुमच्या क्षमतेनुसार ठरवला गेलेला असतो किंवा गुरु सांगतो त्याच्यानुसार तुम्ही ते पुढे-पुढे करत जायचं असतं. तणाव स्थिती तणाव योगामुळे आपला प्रत्येक लेव्हलवरचा म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळा तणाव तुमचा दूर होत असतो. आणि खेळामध्ये तुम्हाला खेळ खेळण्यापूर्वी सुद्धा प्रचंड तणाव असतो, की आपण खेळ खेळणार आहोत, तो जिंकू का नाही जिंकू किंवा माझं परफॉर्मन्स कसा असेल आणि जर त्याची कंपॅरिझन आपण लेखी परीक्षेशी केली, कारण प्रत्येक जण हा अनुभव प्रत्येकाला एक येत असतो. तर त्याच्यापेक्षा जास्त ताण हा खेळ खेळताना किंवा खेळ खेळण्यापूर्वी हा असतो. नंतर दुखापती योगामध्ये जर तुम्ही कुठलंही आसन करताना
जास्त घाई केली किंवा म्हणजे आपण म्हणूया अतिउत्साह दाखवला, तर तुम्हाला दुखापती होण्याची शक्यता असते. नाहीतर तुम्हाला दुखापती होणार नाही. तुम्ही जर यथाशक्ती तुम्ही तुमची आसनं केली, तर तुम्हाला दुखापती या होत नाही. अ, कधी-कधी असं होऊ शकतं, की तुम्ही तुमची क्षमता ओलांडता आणि तुम्हाला स्पाझम येतं, कुठेतरी पोटात दुखतं, कुठलातरी मसल दुखावला जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही हळूवारच करत असता, पण तुमचा एखादा मसलची क्षमता कमी असते आणि त्यावेळेला थोडीशी दुखापत होऊ शकते, म्हणजे स्पाझम वगैरे. आणि म्हणजे आता शीर्षासन वगैरेचा विचार केला किंवा इतर काही गोष्टी अ, सर्वांगासन म्हणा किंवा अ, हलासन करायला गेलात आणि तुमची क्षमता नाहीये आणि तुम्ही करायला गेलात, तर मला जमेल अशा हिशोबात करायला गेलात आणि तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून दिवसागणिक तुमची क्षमता किती वाढते त्याच्यानुसार तुम्ही हळू त्या आसनाची आदर्श स्थिती घ्यायची आहे. म्हणजे तुमची अंतिम अवस्था आज किती आहे? आज मी जर पाय एवढेच वर करू शकलो, तर उद्या अजून वर करू शकतोय का? फार वर करण्याची गरज नाहीये. आपली क्षमता ओळखून करायचे, तर तुम्हाला दुखापती होणार नाहीत. परंतु खेळामध्ये अ, दुखापती होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि ठराविक सांध्यांचा, ठराविक स्नायूंचा वापर जास्त केल्यामुळे त्यांची झीज होते म्हणजे. आणि योगामध्ये तुमचे स्नायू किंवा सांधे हे मजबूत होत असतात, लवचिक होत असतात. आपण नेहमीच म्हणतो, की यथाशक्ती हा शब्द योगामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. यथाशक्ती आणि गुरुपदिष्ट मार्गेण हे 2 जी शब्द आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कुठलीही गोष्ट गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशानुसार करणं आणि यथाशक्ती करणं हे अत्यंत गरजेचं असतं. खेळामध्ये मात्र तुम्ही तुमच्या क्षमता नकळत ओलांडता किंवा पुढे जाता. म्हणजे आज मी काय परफॉर्मन्स देतोय त्याच्यापेक्षा जास्त देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक खेळाडूचा असतो आणि हाच याच्यामध्ये महत्त्वाचा फरक आहे. वयोमर्यादा आपण जर विचार केला तर योगामुळे तुमच्या टोटल हेल्थवरती परिणाम होतो, तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती परिणाम होतो आणि तुमचं वयोमर्यादा ही वाढत असते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या जर आपण खेळाच्या बाबतीत विचार केला तर बरंच तुमचं वेअर अँड टेअर होत असतं. म्हणजे तुमचे स्नायू असतात तर ते त्यांची झीज होते, सांध्यांची झीज होते. खूप प्रेशर खाली तुम्हाला वागायला लागतं आणि एकूणच आपण जरी म्हटलं की खेळाडूंची काय म्हणूया हेल्थ आपण त्याचा फिटनेस हा योग्य असतो, पण तरी सुद्धा बऱ्याच संशोधनाअंती आढळलं आहे की बऱ्याच खेळाडूंचं आयुष्य हे कमी झालेलं आढळून आलंय किंवा त्यांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाणही त्यांना वाढलेलं आहे. कारण खेळामुळे खूप साऱ्या खेळाडूंना इंजुरीज होतात, दुखापती होतात आणि त्यामुळे त्याचा पूर्ण परिणाम आहे त्यांच्या आयुष्यावरती होत असतो. म्हणजे असे गुमनामीमध्ये असलेले किती खेळाडू आहेत, की जे आपल्याला माहीतही नाहीयेत, की त्यांना दुखापती झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं करिअर पूर्ण गेलेलं आहे आणि त्यांचं आयुष्यमान पण कमी होण्याचे प्रमाण हे जास्त आहे. आता आपण मेथोडॉलॉजी म्हणजे कशी केली जाते साधना म्हणजे तर साधना आपण अ, योग साधना ही योगाला आपण असं म्हणू शकतो, की योग ही आपली जीवनशैली आहे, लाईफस्टाईल आहे. मग जर ती लाईफस्टाईल आहे, तर ती तुमची सदा सर्व काळच म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ती तुमची योगाची पद्धत ही तुमच्या जीवनात तुम्ही आत्मसात करायला पाहिजे असते. कारण तुमची झोप व्यवस्थित होणं किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. तुम्ही खाता काय, पिता काय, बसता कसे, तुमची हेल्थ कशी आहे, तुमची मानसिक शांतता तुम्हाला मिळते का? किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार योगामध्ये केलेला असतो. आणि त्याच्यामुळे ही साधना आहे ती तुम्हाला सदा सर्व काळ केली जाते असं आपण म्हणू शकतो. आणि खेळामध्ये कसं असतं, की तुम्ही प्रत्येक जणच काही खेळ खेळत नसतो किंवा स्पर्धेमध्ये उतरत नसतो. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरती त्याचा विचार केला जातो आणि ज्यावेळेला स्पर्धा असते त्यावेळेला तुमची अ, विचार म्हणजे जी पद्धत असते तर ती तुमची गोल ओरिएंटेड असते. म्हणजे तुम्हाला स्पर्धेमधून करायचं काय असतं, की तुम्हाला तो गोल झाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असता. अ, आणि ती ठराविक काळापुरती असते. आपण गुणांचा जर संबंध विचार केला तर योगामध्ये तुमचा सत्वगुण वाढीस लागतो.
तमस गुण तुमचा कमी होत असतो आणि सत्व गुण तुमचा वाढीस लागतो. आणि खेळ कुठलीही क्रियेचा आपण विचार केला तर त्यावेळेला रजस गुण हा असतो. क्रियेशी संबंधित रजस गुण असतो आणि म्हणून खेळामध्ये हा गुण तुमचा वाढीस लागतो. योगामुळे तुमचा अहंकार दूर होतो. तर बऱ्याच वेळेला आपल्याला खेळामुळे तुमचा अहंकार वाढलेला दिसून येतो. तुम्ही जिंकता किंवा तुम्ही मी हा गेम खेळतो अशा प्रकारचा एक अहंकार बऱ्याच खेळाडूंमध्ये वाढीस लागलेला दिसून येतो. योगामध्ये तुमची मुख्य हेतू काय असतो, की तुमचा अवेअरनेस वाढवायचा. अंतर्गत जाणीव असते ती वाढवायची असते. जाणीवेचा स्तर तुमचा वाढवायचा असतो आणि म्हणजे जाणीव वाढवणे हा तुमचा मुख्य हेतू असतो. याच्यामध्ये जाणीव तुम्हाला असते, शारीरिक असते, पण ती वाढवणं हा मुख्य हेतू नसतो खेळाडूचा. वाढत्या वयानुसार किंवा परिपक्वतेनुसार आंतरिक विकास होत असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही, की अ, योगामध्ये वय वाढतं. म्हणजे आपण लहान वयामध्ये ज्ञानेश्वरांसारखे किंवा इतरही काही आहेत, की लहान वयामध्ये योगामध्ये त्यांनी खूप प्रगती केलेली होती. पण ही अशी काही अ, कमी उदाहरणं आहेत. पण आपण सर्वसाधारण लोकांमध्ये बघितलं तर तुमच्या वय वाढतं आणि जी परिपक्वता येते आणि ती साधनेनी तुम्हाला येत जाते आणि जसजशी ती येत जाते तसतसा तुमचा अंतर्गत विकास होत असतो. आणि खेळामध्ये काय होतं तुमचं वय तुम्ही ज्यावेळेला तारुण्यात असता किंवा त्या खेळानुसार त्या फॉर्म मध्ये असता त्याच वेळेला तुमची कामगिरी ही अत्युच्च स्थितीला असते. पण वय वाढत जातं तसतशी तुमची शारीरिक क्षमता कमी होत जाते आणि मग तुमची कामगिरी कमी होत जाते. म्हणून खेळाडूचं आयुष्य हे ठराविक काळापुरतं असतं. त्या वेळापर्यंतच तो आपल्याला लाईमलाईट मध्ये दिसतो. नंतर त्यांची नावं थोडी कमी दिसायला लागतात. याच्यामध्ये योगामध्ये अंधश्रद्धेला अजिबात वाव नसते. अ, खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा असतात. म्हणजे बऱ्याच खेळाडू असतात, की ठराविक रंगाचा शर्ट घालतात. आता युनिफॉर्म तर असतोच, पण तरी सुद्धा त्यांचे नंबर ठराविक जर्सीचे नंबर असतात किंवा ग्राउंडवर आल्यावर सूर्याचं दर्शन घेणं किंवा काही-काही मध्ये-मध्ये तर असं क्रिकेटमध्ये होतं, की शेव्हिंगच दाढीच करायची नाही ती लोकं किंवा काहीही म्हणजे ते किती वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा त्याच्यामध्ये असतात. रूल्स अँड रेग्युलेशन नियम तर वेगवेगळ्या शाखांनुसार नियम बदलतात. म्हणजे वेगवेगळे स्कूल्स आपण डिफरंट स्कूल्स म्हणतो. तर तसे योगाच्या वेगवेगळ्या शाखांनुसार त्यांचे नियम बदलत असतात. मु आणि खेळामध्ये एक खेळ जागतिक स्तरावरती कुठेही खेळला गेला तरी त्याचे नियम हे अ, सारखेच असतात. म्हणजे खेळामध्ये नियम अत्यावश्यक आहेत. एखाद्या खेळासाठी सगळीकडे नियम हे सारखेच असतात. साधन सामुग्रीचा विचार केला तर खेळासाठी साधनांची आवश्यकता असते. ठराविक खेळासाठी ठराविक साधनं लागतात. क्रिकेट खेळायचं असेल तर बॅट, बॉल, स्टंप, पॅड्स वगैरे लागतील किंवा अशा प्रकारे प्रत्येक खेळानुसार साधनं आवश्यक असतात आणि याच्यामध्ये योगामध्ये मात्र फक्त साधना करण्यासाठी ती स्वतः व्यक्ती इतकीच आवश्यक असते. बाकी इतर साधनांची आवश्यकता नसते. खेळ हा वैयक्तिक स्तरावरती योग हा वैयक्तिक स्तरावरची साधना आहे आणि त्याला दुसऱ्या कोणाची आवश्यकता नसते. खेळामध्ये मात्र वैयक्तिक स्तरावरती खेळला जातो आणि तसेच सांघिक स्तरावरती सुद्धा खेळला जातो आणि त्यावेळेला स्पर्धा असतात त्यावेळेला दुसऱ्या खेळाडूंची आवश्यकता असते. संघामध्ये आपल्याला एक वैयक्तिक नाही तर बाकीच्या खेळाडूंची पण आवश्यकता असते. एकटा उठून मी क्रिकेट खेळतो म्हटलं तर चालणार नाही. अशा प्रकारे. योगाचा मुख्य दृष्टिकोन काय आहे, की वर्तमानात जगणं. प्रत्येक आत्ता जो क्षण आहे, त्या आत्ता या क्षणाचा अनुभव घेणं, हा दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो आणि म्हणजे आत्मिक शांती मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तुम्ही वर्तमानात राहा. आत्ता असलेला क्षण हा आहे. गेलेल्या क्षणाचा विचार आपण करायचा नसतो आणि पुढे येणाऱ्या क्षणाचा सुद्धा विचार करायचा नसतो. वर्तमानात जगणं हे योगाचं
म्हणजे दृष्टिकोन आहे. आणि खेळामध्ये तुम्हाला विजय प्राप्त, गोल करायचा आणि तुम्हाला विजय प्राप्त करायचं, हा खेळाचा उद्देश असतो. आपण एकात्म दृष्टिकोनातून विचार केला तर अ, केवळ स्नायूच नाही तर शरीराचे सर्व भाग याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. म्हणजे तुम्ही ज्यावेळेला योग करता, तुम्ही योगाच्या वेगवेगळ्या साधना करता, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ठराविक गोष्टींचाच विचार केलेला नसतो. योग साधनेमध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो. शरीराच्या सर्व भागांचा, शरीरासकट मनाचा, सगळ्याच गोष्टींचा. खेळामध्ये मात्र वैयक्तिक स्नायूतंतू विकसित केले जाऊ शकतात. म्हणजे ठराविक अ, जसं मी म्हटलं, की एक ॲथलीट असेल, तर त्याला पायाचे स्नायू जे आहेत, पायाचे सांधे आहेत, तर त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवलं जातं. वेट लिफ्टर असेल, तर त्या दृष्टीने त्याच्या शरीरात म्हणजे त्याचा परफॉर्मन्स किंवा त्या दृष्टीने त्याची क्षमता विकसित केलेल्या असतात आणि त्यानुसार त्यांचे स्नायू डेव्हलप करून घेण्याची साधना किंवा तसे व्यायाम त्यांच्याकडनं करून घेतले जातात. कृती स्थिर परंतु आरामदायी कलाप असतात. म्हणजे कुठलीही आपण म्हणतो स्थिर सुखम आसनं. तर किंवा आपण ध्यानात बसतो त्यावेळेला स्थिरता कुठल्याही गोष्टीमधनं तुम्हाला स्थिरता तुमच्या क्षमतेनुसार आणि कुठलीही ॲक्टिव्हिटी जी असते ती अत्यंत सावकाश, आरामशीर पद्धतीने केलेली असते. आणि याच्यामध्ये मात्र गतिमान खेळामध्ये कुठलीही क्रिया ही गतिमान क्रिया असते. साध्य समाधी म्हणजे अंतिम उद्दिष्ट काय आहे योगाचं? तर समाधीकडे वाटचाल, ध्यानधारणा, मन शांत करणं हे आहे. खेळाचं तुमचं स्ट्रेंथ वाढवणं, सामर्थ्य किंवा स्टॅमिना म्हणजे सहनशक्तीचं प्रदर्शन करणं या प्रकारचं साध्य असतं. तुमची एनर्जी लेव्हल किंवा ऊर्जा आपण म्हणूया, तर जी तुमची शक्ती आहे, शरीरातली जी ऊर्जा आहे, तर ती कन्झर्व्ह केली जाते, संरक्षित केली जाते. म्हणजे ती विनाकारण खर्च करणं हा उद्देश नसतो. तर असलेली जी काही तुमची शरीरातली ऊर्जा आहे, तर ती संरक्षित करून योग्य पद्धतीने तिला चॅनलाइज केलं जातं. आपण जर कुंडलिनी शक्ती जागृतीचा विचार केला, तर तुमच्या शरीरातल्या वेगवेगळ्या ऊर्जा, प्राणाचं वहन योग्य प्रकारे चॅनलाइज केलं जातं, बरोबर? म्हणजे हे जर आपण बघितलं, की तशाच म्हणजे तुमची ऊर्जा जी आहे ती योग्य प्रकारे वापरणं किंवा चॅनलाइज करणं हे त्याचं म्हणजे केलं जातं योगामध्ये. आणि याच्यामध्ये मात्र काय असतं, की अधिक ऊर्जा कुठलाही गेम खेळायचा, स्पर्धा खेळायची, तर तुमची ऊर्जा अधिक खर्च केली जाते आणि तुमच्या कॅलरीज असतात, तुमचे उष्मांक असतात, तर ते जास्त खर्च केले जातात किंवा कॅलरीज आपण बर्न जास्त केले जातात. योगासनं करतो किंवा त्याच्यामध्ये तुमच्या उष्मांक खर्च होतात, पण खूपच कमी प्रमाणामध्ये खर्च होत असतात. म्हणजे कुठलीही गोष्ट केली तरी आपल्या कॅलरीज बर्न होतच असतात. परंतु किती कमी आणि किती प्रमाणात जास्त असा विचार केला तर खेळामध्ये हे जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न केले जातात. योगामध्ये वाईट सवयी बदलल्या जातात. आपण बघितलं योग निद्रेचा आपण ज्यावेळेला विचार केला, त्यावेळेला तुमच्या ज्या सवयी आहेत, तर त्या सवयींचं निर्मूलन करणं किंवा सवयी बदलणं, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य होत असतात. आणि इथे मात्र तुम्हाला यश मिळत जातं किंवा अपयश मिळालं तरी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टींच्या, वाईट गोष्टींच्या आहारी जाण्याचे प्रवृत्ती आपल्याला आढळून येते. सगळेच खेळाडू आहारी जातात असं नसतं. पण आपल्याला जे दिसून येतं, की आयदर तुम्ही खूप तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रलोभनांना तुम्ही बळी बळी पडता, वाईट सवयी लागतात किंवा अपयश मिळालं आहे आणि त्या अपयश न झेपल्यामुळे तुम्ही वाईट सवयींच्या आहारी तुम्ही जाऊ शकता. प्रसिद्धी माध्यम प्रसिद्धीपासून दूर इतर कोणत्याही घटकांची आवश्यकता नाही किंवा म्हणजे गुंतलेलं नसतं. म्हणजे योग साधना ही नेहमीच प्रसिद्धी तुम्ही जर पूर्वीपासून बघितलं, तर ऋषीमुनी सुद्धा शहरापासून दूर हिमालयात जाऊन किंवा डोंगरात जाऊन तपश्चर्या करत होते. आणि ते तपश्चर्या करत होते, तर ते कोणाला दाखवून देत नव्हते, की मी तपश्चर्या करतोय, मी एवढी-एवढी साधना केलेली आहे किंवा अशा गोष्टी. तर त्याच्यासाठी त्यांना कुठल्याही म्हणजे प्रसिद्धीची त्यांना आवश्यकता नव्हती किंवा दूर जाणं हाच रादर
दूर गेल्यामुळेच त्यांची योग साधना चांगल्या प्रकारे होत होती. आणि खेळामध्ये मात्र प्रत्येक खेळाडूला प्रसिद्धी हवी असते किंवा माध्यमांचं लक्ष आपल्याकडे वेधलं गेलं पाहिजे, ही मनामध्ये सुप्त इच्छा असते. नंतर तुम्हाला ज्यावेळेला वेगवेगळ्या ट्रॉफीज किंवा पदकं, पुरस्कार ज्यावेळेला मिळतात, त्यावेळेला आपली बातमी पेपरात छापून येणं किंवा टीव्हीवरती दाखवलं जाणं किंवा आता YouTubeवर आपल्या YouTubeवर किंवा इतर ठिकाणी तुमचं नाव येणं, हे थोडं खेळाडूला किंवा त्या खेळातल्या ज्या कमिटीज आहेत, संस्था आहेत, त्यांना सुद्धा ते अपेक्षित असतं किंवा की त्याच्यामुळे त्यांचा सुद्धा इन्स्टिट्यूटचा प्रसार होऊ शकतो किंवा वेगवेगळे करार केले जातात खेळाडूंबद्दल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या योगामध्ये नसतात. करार करणं, हे केल्यावर मला ट्रॉफी मिळेल, हे केल्यावर मला हे मिळेल, असल्या गोष्टी योगामध्ये नसतात. योगाचा परिणाम काय होतो तर आपलं मन शांत होतं, उत्साह येतो. नंतर तुम्ही एकदम रिलॅक्स होता. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्हाला ताजंतवानं वाटायला लागतं. परंतु खेळ खेळताना किंवा खेळ संपल्यानंतर तुम्हाला थकवा जाणवतो. म्हणजे इथे उत्साह, आनंद हा आहे. खेळल्यानंतर आनंद निश्चित मिळतो. परंतु थकवा सुद्धा तुम्हाला जास्त जाणवतो. तो इथे तुम्हाला योग साधना करताना तुम्हाला थकवा जाणवत नाही. उलट तुम्हाला खूप ताजंतवानं झाल्याचं जाणवून येतं. हा खेळ आणि याच्यातला मुख्य फरक आहे. याच्यामध्ये कोणाला काही विचारायचंय का? सर शेअर स्टॉप करता का? रेकॉर्डिंग. याबद्दल कोणाला काही विचारायचं आहे का? परीक्षेतला प्रश्न हा फरक असा विचारणार. हा, म्हणजे येऊ शकतो, तर तो तुम्हाला बेसिक फरक तुम्हाला माहित असायला हवा. बेसिक फरक तुम्हाला माहित असायला हवा. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत कधी-कधी तुम्हाला वायवासाठी विचारल्या जाऊ शकतात किंवा तुम्हाला म्हणजे मुख्य योग आणि आपण कंपॅरिझन ज्यावेळेला करतो, आपण विषय काय आपला योग आणि खेळ, बरोबर? मग तुम्हाला त्याच्यात साम्य काय आहे आणि तुम्हाला त्याच्यात फरक काय आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत. बरोबर? त्या दृष्टीने याचा आपण विचार केलेला आहे. आपण आता एक पुढचा टॉपिक, जर कोणाला काही नसेल शंका, तर आपण पुढचा टॉपिक एक घेऊया. इन व्हॉट वेज कॅन योगा हेल्प स्पोर्ट? योगाचा आपण खेळाच्या उत्कृष्टता म्हणजे चांगलं खेळण्यासाठी कसा उपयोग करून घेऊ शकतो? तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुन्हा पुन्हा त्या रिपीट झालेल्या आढळतील. हेडिंग बदलतं. मी तुम्हाला एक हीच गोष्ट सांगते की हेडिंग बदलतं, पण त्याचं उत्तर तुम्हाला विचार करून लिहायचं आहे. बरोबर? खेळ आणि योग हे दोन्ही वैयक्तिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने निर्देशित केले जातात. प्रशिक्षणाच्या इतर अनेक प्रकारांप्रमाणेच योगाभ्यास कालांतराने शारीरिक हितसंबंधांचे अनेक स्तर आणि वैयक्तिक प्रकटीकरण करत असते. म्हणजे तुम्हाला एक मिनिट हं. जे काही एलिट ऍथलीट्स असतात, तर त्यांच्यासाठी संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून किंवा सध्याच्या फिटनेस सरावांच्या गटांमध्ये फक्त काही योगिक पोजेस अंतर्भूत करून ऍथलेटिकची कामगिरी सुधारण्यासाठी योगाचा वापर केला जाऊ शकतो. असे असंख्य मार्ग अधिकाधिक लोक शोधत आहेत. म्हणजे काय की आपण जे काही ऍथलेटिक्सचं वेगवेगळं प्रशिक्षण घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये योगाचा उपयोग केला जातो आणि त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी त्याचा उपयोग करून घेतला जातो आणि अशा अनेक खेळांमध्ये सुद्धा हे चालू आहे सध्या. योग पद्धतींमध्ये सर्वांगीण दृष्टिकोन आहे आणि क्रीडा प्रशिक्षणाच्या वेळापत्रकात विशेष खेळासाठी
ठराविक स्नायूंकडेच लक्ष दिले जात नाही. तर हे काहीतरी बरोबर. योगाच्या पद्धतीमध्ये आपण बघितलं की सर्वांगीण दृष्टिकोन आहे, एकात्म चिकित्सा दिली जाते, तुमचा सर्वांगीण विकास केला जातो. परंतु जर आपण एखाद्या खेळाचं प्रशिक्षण बघितलं तर व त्याच्यामध्ये ठराविक स्नायूंकडे लक्ष दिलं जातं. पण क्रीडा प्रशिक्षण ज्यावेळेला त्याच्यामध्ये योगाचा अंतर्भाव ज्यावेळेला केला जातो, तर ठराविक स्नायूंकडेच त्यांचं प्रशिक्षण दिलं जात नाही, तर पूर्ण शरीरालाच दिलं जातं. म्हणजे या खेळासाठी आपण नुसतं जर खेळाचं प्रशिक्षण घेतलं तर ठराविक व्यायाम त्यांच्याकडनं करून घेतले जातात. पण ज्यावेळेला योगाचा अंतर्भाव त्या खेळासाठी केला जातो, तर तेव्हा तसं केलं जात नाही. त्या खेळासाठी जसं आपण योगामध्ये पूर्ण शरीरावरती काम करतो, मनावर काम करतो, तशाच पद्धतीने खेळामध्ये सुद्धा प्रशिक्षण योगाचं दिलं जातं. क्रीडा कामगिरी आणि उत्कृष्टतेसाठी योग खूप उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही कोणताही खेळ खेळा, योग तुम्हाला तुमच्या खेळामध्ये मदत करू शकतो. कॉन्ट्रीब्युशन ऑफ योगिक प्रॅक्टिसेस टुवर्ड्स स्पोर्ट्स एक्सलन्स. क्रीडा उत्कृष्टतेसाठी योगिक पद्धतीचे योगदान. तर हा एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकतो की तुम्ही तुमचा योग चांगला खेळण्यासाठी योगातल्या कुठल्या कुठल्या पद्धती वापराल आणि किंवा ठराविक खेळ आपण मागेही बघितला. आता काल आपण बघितलं की स्विमिंग अँड डायव्हिंग किंवा फुटबॉल किंवा क्रिकेट, तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने विचार कराल तो खेळ जास्तीत जास्त चांगला खेळण्यासाठी, तर त्याचं एक ढोबळमानाने आपण बघितलं की कुठल्या कुठल्या योगिक पद्धतींचा उपयोग होऊ शकतो प्रत्येक खेळामध्ये, तर तो अशा प्रकारे होऊ शकतो. वेगवेगळ्या क्रिया म्हणजे शुद्धी क्रिया इथे आहे. शुद्धी क्रियांना क्रिया हा शब्द सुद्धा वापरला जातो. तर शरीर शुद्धीकरणासाठी, एकूणच चांगले वाटण्यासाठी किंवा एकाग्रता म्हणजे आपण खेळाच्या दृष्टिकोनातून आपल्याला योगाचे फायदे काय आहेत ते आपण बघत आहोत. बरोबर. एकूण तर काय फायदे आहेत शुद्धिक्रियांचे आपल्याला माहीतच आहेत. परंतु खेळाडूची त्या खेळामध्ये त्याला उत्कृष्टता म्हणजे त्याचं चांगला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी कसा उपयोग होऊ शकतो, तर हा अशा प्रकारे होऊ शकतो. आसनांचा उपयोग तुमचा शक्ती वाढवण्यासाठी, दीर्घकाळ तुमची एकाग्रता टिकवून ठेवण्यासाठी, आपण म्हणतो ना साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुमचं मन सुद्धा चांगलं राहतं. बरोबर. आणि जर तुमचं शरीर चांगलं ठेवायचंय तर तुम्हाला मेरुदंडाची लवचिकता ही तुम्हाला ठेवायला लागते. आपण बघतो की आसनांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे मेरुदंडाला खेच देऊन, ताण देऊन किंवा त्याला ट्विस्ट देऊन किंवा विपरीत पद्धतीने अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण आसन करतो आणि आपल्या स्पायनल कॉर्डची लवचिकता आपण टिकवून ठेवतो. तसंच अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढवणं. आसनांचा मुख्य इफेक्ट हा तुमच्या मेरुदंडावरती आणि तुमच्या अंतर्गत पोकळ्या म्हणजे पोटातली जी पोकळी आहे त्याच्यावरती होत असतो. तर अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढवणं. नंतर स्नायू आणि टेंडन्स, खोल संयोजी उतक किंवा उती असं त्याचं मराठीत ट्रान्सलेशन आहे, पण टेंडन हा शब्द आपण नॉर्मली वापरतो. तर स्नायू आणि टेंडन्स हे एकाच वेळी ताणले जातात आणि मजबूत केले जातात आणि त्यामुळे त्यांच्यातील रबर बँड मेमरी टिकून राहते, जी पारंपरिक व्यायामात होत नाही. म्हणजे काय की रबर बँड मेमरी म्हणजे काय, एखादं रबर आहे ते तुम्ही ताणल्यानंतर जेव्हा सोडता त्यावेळेला ते परत ओरिजिनल फॉर्म मध्ये येतं. बरोबर. एखादं रबर ताणलं आणि सोडलं तर ते ताणलेल्या स्थितीमध्ये राहतं का? नाही राहत. ते परत त्याचा जेवढा शेप असतो तेवढ्याच स्थितीमध्ये ते येतं आणि त्याच्यातली जी लवचिकता आहे ती सुद्धा टिकून ठेवली जाते. तर आपण ज्या वेळेला आसन करतो तर त्यावेळेला त्यांच्यातली ही जी रबर बँड मेमरी आहे की तो स्नायू ताणलं जाणं आणि पुन्हा ओरिजिनल फॉर्म मध्ये येणं, ही जी स्थिती आहे तर ही त्यांची टिकून राहते, परंतु हे पारंपरिक व्यायामामध्ये होत नाही. संतुलित आसनांमुळे सेरेबेलम म्हणजे लहान मेंदू आपल्या मागे या ठिकाणी असतो, तर लहान मेंदूचं कार्य विकसित होतं.
आता लहान मेंदूचं कार्य काय असतं, तर तुमचं संतुलन टिकवून ठेवणं हे लहान मेंदूचं कार्य असतं. म्हणजे आपण बॅलन्सिंग आसन म्हणतो की नाही, तर त्या बॅलन्सिंग आसनांमध्ये तुम्हाला ते लहान मेंदूचं कार्य तुम्हाला त्याच्याने वाढतं, व्यवस्थित होतं. तर संतुलित आसनं सेरेबेलम किंवा लहान मेंदूचं कार्य त्याच्यामध्ये विकसित होतं. लहान मेंदूचं कार्य काय? शरीर वेगामध्ये हालचाल करीत असताना नियंत्रण ठेवणं. म्हणजे तुमचं खेळामध्ये तुम्ही खूप मोशन मध्ये धावता आहात आणि अचानक जर तुम्हाला थांबायला लागलं, तुम्ही पळता आहात आणि काही क्षणात तुम्हाला टर्न व्हायचंय. म्हणजे दोन्ही गोष्टी, की थांबायला लागलं किंवा तुम्हाला समोरून म्हणजे तुम्ही पुढे-पुढे जाताय आणि तुमच्या समजा तुम्ही हॉकी खेळाडू एखादा खेळतोय, त्याच्या बॅटनी तो बॉल पुढे-पुढे नेतोय आणि समोरून एखादा प्रतिस्पर्धी आला आणि त्यांनी त्याचा बॉल उडवला. तर जो खेळणारा खेळाडू आहे त्याला टर्न करून परत मागे वळायला पाहिजे, बरोबर? की एका क्षणामध्ये तुमच्या शरीराला तुम्हाला टर्न करायला लागतं. तर हे जो बॅलन्स साधला जातो ना, ह्याच्यात लहान मेंदू कार्य करतो. आपण म्हणतो बघा, लहान मुलांना असं टपलीत मारू नका. का? तर त्याचं कारण हे, या ठिकाणी आपला लहान मेंदू असतो. तर हे नियंत्रित ठेवण्याचं काम जे आहे ते लहान मेंदू करतो. स्नायूंमध्ये समन्वय सुधारतो. शारीरिक आणि नर्व्हस संतुलन म्हणजे मज्जातंतूंचं किंवा नर्व्हस सिस्टम मध्ये संतुलन ठेवणं, ज्यामुळे हालचालींमध्ये एक ग्रेस आणि प्रवाहीपणा येतो. म्हणजे तुमचा जर कंट्रोल असेल तर तुमची हालचाल तुम्ही विचार करून करत असतात. मला टर्न करायचंय, हे करायचंय, ते करायचंय, की त्या गोष्टींमध्ये कोऑर्डिनेशन आणण्याचं काम तुमचे स्नायू आणि तुमची कृती याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणण्याचं काम केलं जातं. विपरीत स्थितीतली आसनं म्हणजे काय? खाली डोकं आणि वर पाय. विपरीत करणी, सर्वांगासन ही जी सगळी शीर्षासन ही सगळी जी विपरीत करणीतली आसनं आहे, तर ती विशेष फायदेशीर ठरू शकतात. जुन्या सवयी आणि वर्तन पद्धती मोडून काढण्यासाठी हे तुम्ही अगदी लक्षात ठेवा. कारण का? आपल्याला काही सवयी लागलेल्या असतात, की आपण जसं चालणं ही आपली सवय आहे. चालताना कसे आपण चालतो? आपलं डोकं वर असतं आणि पाय खाली असतं, बरोबर? आणि याच्या विपरीत एखादी गोष्ट वेगळी करणं, उलट करणं, याच्यासाठी तुम्हाला तुमची विचार पद्धती सुद्धा बदलायला लागते. म्हणजे सवयींच्या बाबतीत तुम्ही जर विचार केला, तर ठराविक सवय मोडण्यासाठी तुम्हाला आधी इथून विचार करायला लागतो आणि मग तुमच्या त्या पद्धती मोडल्या जातात. तर म्हणजे आता आपण जर म्हटलं, की आधी विचार करायला लागतो, तर ही आसनं करून नकळत तुमच्या सवयींमध्ये बदल घडवून आणण्याचं काम केलं जातं. म्हणजे आसनांचा किती सूक्ष्म लेव्हलवरती परिणाम होऊ शकतो, हे तुमच्या याच्यातून लक्षात येईल. प्राणायाम मनाची एकाग्रता वाढते, शांतता देते, इच्छाशक्ती आता हे आपलं सगळ्यांना माहीत आहे. आत्मनियंत्रण वाढवतं, शरीरातली ऊर्जा वाढवतं, चैतन्य देतं. श्वासावरती मन केंद्रित केल्याने मन स्थिर होते. प्राणायामाचा मुख्य उद्दिष्ट काय आहे? मनोनियंत्रण. काल जसा जो श्लोक सांगितला, चले वाते चलम चित्तम, तो आहे. नंतर एक मिनिट हं. ध्यानाचा इफेक्ट काय होतो? कॅथार्सिसचा परिणाम होतो. कॅथार्सिस म्हणजे विरेचन, म्हणजे तुमच्या मनामध्ये साठलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्यांचा निचरा होणं, त्या तुमच्या मनातून निघून जाणं, हा परिणाम ध्यानाने होत असतो. अ, शुद्धीकरण होत असतं. त्याच्यामुळे काय होतं? ताण सहन करण्याची तुमची ताकद वाढते. खूप प्रेशर असेल तरी सुद्धा तुम्ही शांत राहू शकता. याच्यात धोनीचं उदाहरण अगदी लक्षात ठेवा, की कितीही प्रेशर असलं तरी सुद्धा तो माणूस अत्यंत शांत असतो. आणि ह्याला कारण तो मॅचच्या पूर्वी ध्यान करतो आणि एरवी सुद्धा तो ध्यान करत असतो. आणि नुसतं एक दिवस केल्याने होत नाही, तर ती तुम्हाला सवय लावून घ्यायला लागते. योग निद्रा त्याच्या संकल्पनेसह संकल्प म्हणजे संकल्प संकल्पासह पाहिजे. संकल्पासह आणि व्हिज्युअलायझेशन तंत्र त्याच्यामध्ये वापरलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, तर कौशल्याच्या पद्धती विकसित होतात. म्हणजे आपण योगनिद्रेमध्ये जे काही संकल्प घेतो, आपण काल बघितलं, की ठराविक संकल्प घेतल्यामुळे टेबल टेनिस बिहार योग संस्थेचं आपण टेनिसचं आपण उदाहरण बघितलं होतं,
की त्याला योगनिद्रेचं ज्या वेळेला योगनिद्रेमध्ये त्याला शॉट्स कसे खेळायचे वेगवेगळे हे त्याला व्हिज्युअलायझेशन केलं. त्यावेळेला नंतर तो जे सेट खेळला तर त्याच्यामध्ये त्याला तो ते सेट खेळू शकला. जे त्यांनी योगनिद्रेमध्ये बघितलेले होते ते त्याला अप्लाय करता आले आणि तो नंतर ती मॅच जिंकला. तर अशा प्रकारे तुम्हाला अ, जिंकण्यासाठी किंवा खेळ चांगला खेळण्यासाठी संकल्प दिले जातात आणि तुमच्या त्या खेळाडूच्या खेळामधल्या वेगवेगळ्या ज्या काही अ, तांत्रिक बाबी आहेत त्या किंवा काही तंत्र खेळण्याची तंत्र जी चेंज करायची आहेत त्याच्यासाठी ती त्याला व्हिज्युअलाइज केली जातात. त्याच्यामुळे काय होतं तर त्या खेळातले त्याचे स्किल्स आहेत, कौशल्याच्या पद्धतीच आहेत, तर त्या त्याच्यातल्या विकसित होऊ शकतात. म्हणजे कमी वेळामध्ये त्यांना जास्त फायदा मिळू शकतो. काही अनुकूल वर्तन पद्धतींचे बळकटीकरण करता येते. आपण आधी बघितलं की तुमच्या काही सवयी ज्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात किंवा तुमचे काही विचार असतात की अ, ते खूप आतपर्यंत रुतलेले असतात, तर ते वर काढून ते बदलण्याचं काम किंवा चांगल्या पद्धती इम्प्लांट करून त्यांचं बळकटीकरण करण्याचं काम योगनिद्रेमध्ये केलं जातं. जेव्हा खेळाडू योगाचा एक संघ म्हणून सराव करतात, तेव्हा खेळाच्या मैदानावर संघातील तालबद्धता म्हणजे टीम सिनर्जी आपण ज्याला म्हणतो किंवा त्या प्रत्येक खेळाडूंमधली जी केमिस्ट्री असते, तर ती किंवा टेलिपॅथी म्हणजे आता मला जे मनामध्ये वाटतंय ते समोरच्या माणसाने ओळखणं, त्याला ते टेलिपॅथी म्हटलं जातं. तर खेळ खेळताना ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. संघ म्हणून ज्यावेळेला एकत्रित खेळलं जातं, तर त्यावेळेला खेळाडूंमधली केमिस्ट्री म्हणजे आपण चक दे पिक्चर जर सगळ्यांनी बघितला असेल, तर त्या चक दे पिक्चरमध्ये शेवटी ज्यावेळेला गोल ज्यावेळेला केला जातो, त्यावेळेला ती नंतर ज्यावेळेला हॉकीचा तो बॉल फेकते, त्यावेळेला ती समोरची नंतर म्हणजे समोरच्या टीमला वाटतं, की ती काय टाकणार नाहीये दुसऱ्या खेळाडूकडे बॉल. परंतु नंतर एकमेकांच्या मनाच्या तारा जुळल्यामुळे काय होतं, की ती फेकते आणि मग ती शेवटचा गोल करू शकते. म्हणजे हे जे असतं ना खेळाडूंमध्ये त्यांची केमिस्ट्री नीट राहणं आधी नसते म्हणून प्रॉब्लेम असतात. पण ती जर चांगलं वेव्हलेंथ त्यांची चांगली जुळली प्रत्येक खेळाडूची, ते एक टीम म्हणून त्या संघाचं यश हे निश्चित असतं. बरोबर? आणि त्याच्यासाठी योगाचा चांगला उपयोग होऊ शकतो. अति प्रमाणात वापरलेले स्नायू, संधी किंवा लिगामेंट योगाचा सराव केल्यामुळे काय होतं, योगाचा सराव केल्यामुळे रिस्टोरेशन प्रोसेस म्हणजे ते स्नायू आहेत ते योग्य पद्धतीमध्ये परत आणणं, कूलिंग प्रॅक्टिसेस, रिलॅक्सेशन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा योगाच्या सरावामध्ये अ, उपयोग केला जातो. त्यामुळे पुनर्संचयित करण्याच्या प्रक्रियेत हातभार लागतो. म्हणजे पुन्हा ते स्नायू आणि लिगामेंट आहेत, तर ते त्यांच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये आणण्याच्या प्रक्रियेला हातभार लागतो, ज्याच्यामुळे त्यांचं करिअर मधलं दीर्घायुष्य वाढतं. म्हणजे त्यांचं करिअर थोडक्यात एक्सटेंड होतं. कारण त्यांचा शारीरिक क्षमता ही टिकून राहते. त्यांचे स्नायू, संधी, लिगामेंट काही त्यांना दुखापती कमी होतात. त्यांची शारीरिक, मानसिक क्षमता वाढलेली असते. त्यांचे स्किल्स वाढलेले असतात. ह्या सगळ्या पद्धतीमुळे काय होतं, की त्यांचे करिअरची लेंथ आहे ती वाढते. सतत योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. इम्युनिटी लेव्हल वाढते. काय होतं, की जर खेळाडू आजारी पडला, तर त्याचं करिअर म्हणजे आता 4 महिने जर खेळाडू आजारी पडला, तर तेवढ्या वेळातल्या सगळ्या मॅचेस जातात. नंतर परत फॉर्ममध्ये त्याचा सराव थांबतो. परत फॉर्ममध्ये यायला त्याला वेळ लागतो. म्हणजे बराच कालावधी जातो, की तो त्याच्या एकतर खेळाचं करिअर हे काही वर्षांपुरतं असतं आणि त्याच्यामध्ये जर हा कालावधी गेला, तर त्याच्या करिअरला नक्कीच एक म्हणजे परत मागे आणून सोडू शकतो त्याचं करिअर. तर त्या दृष्टीने विचार केला तर सतत योगाभ्यास केला तर त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. कॉन्ट्रिब्युशन ऑफ योगा टू स्पोर्ट. आता 3 वेगवेगळ्या पातळींवरती योगाचं कॉन्ट्रिब्युशन आहे, आपण असं म्हणू शकतो. एक म्हणजे तत्वज्ञान विषयक किंवा व्यावहारिक पातळीवरती, एक शारीरिक पातळीवरती आणि एक मानसिक पातळीवरती. फिलॉसॉफिकल लेव्हल, फिजिकल लेव्हल, मेंटल किंवा सायकॉलॉजिकल लेव्हल. तर आपण तत्वज्ञान विषयक आपण जर विचार केला,
योगाच्या तत्वज्ञानाचा कसा आपण खेळामध्ये वापर करून घेऊ शकतो. तर योगाच्या तत्वज्ञान विषयक शिकवणीमुळे खेळाडूस त्याच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू एकात्मतेने आत्मसात केले जातात. त्याच्या खेळाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं जातं. खेळ खेळताना मनाचे संतुलन राखण्यासाठी त्याचा उपयोग, योगाचा उपयोग होतो. योगाच्या तत्वज्ञानाचा उपयोग होतो. खेळाच्या मध्यभागी महत्वपूर्ण परिस्थितीमध्ये संतुलन राखणं, म्हणजे खेळ तुम्ही खेळता आहात आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आलं तर मग तुमचं संतुलन, आपण म्हणतो ना, ततो द्वंद्वा नभिघातः, आता हे पुढे काय करायचं, हे करू का नको करू, अशी जर ऍक्च्युअल खेळ खेळताना परिस्थिती आली तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. वेगवेगळ्या अडचणी किंवा अपयशांचा वैयक्तिक प्रगतीसाठी पायऱ्या म्हणून वापर करून प्रगती साधता येते. प्रगती साधणे, आपण म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तर जर तुम्ही खेळ खेळताना अपयश आले किंवा काही अडचणी आल्या तर एक तो टप्पा, माइलस्टोन म्हणून त्याला मागे सारून तुम्हाला पुढे जाण्यासाठी, तुम्हाला त्याच्यासाठी हे योगाचं तत्वज्ञान हे निश्चित उपयोगास पडतं. जीवन हे खेळापेक्षा मोठे आहे हे समजून घेणे आणि खेळ हे मानवी जीवनातून सर्वोत्तम मिळवण्याचे प्रभावी माध्यम प्रदान करू शकतात. म्हणजे तुम्हाला खेळासाठी, म्हणजे खेळासाठी जगणं नाहीये, जगण्यासाठी खेळ आहे. जीवन हे खेळापेक्षा मोठं आहे. म्हणजे नुसतं खेळ खेळलं म्हणजे तुमचं एखाद्या खेळाडूला अपयश आलं तर त्याला असं वाटतं की आपलं सगळं संपलं, असं नसतं. आयुष्य हे त्या खेळापेक्षा खूप मोठं आहे आणि खेळ जीवनातून सर्वोत्तम, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या ज्या काही अ, आंतरिक स्किल्स आहेत तर त्या बाहेर खेळामुळे येऊ शकतात. आपण बघितलं की खेळ खेळल्यामुळे काय काय होतं. तर अशा प्रकारे म्हणजे खेळाचा उपयोग तुमची स्वतःमधल्या आंतरिक शक्ती बाहेर काढण्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो आपण. शारीरिक पातळीवरती आपल्याला कसा परिणाम होऊ शकतो, तर फिटनेसमध्ये साधारणपणे खालील पॅरामीटर्स असतात. आपण ज्याला 6S म्हणू शकतो, की इंग्लिशमध्ये पहिल्या या सगळ्या शब्दांमध्ये सुरुवातीला एस आहे. तर पहिलं म्हणजे स्पीड, म्हणजे गती. स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य. आता हे शब्द तुम्ही आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये खूप वेळा ऐकले असतील, बरोबर? तर ह्यांचा हे पॅरामीटर्स प्रत्येक खेळामध्ये वापरले जातात. स्टॅमिना किंवा तग धरण्याची क्षमता, सपलनेस किंवा फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, नंतर स्किल्स किंवा कौशल्य, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. न्यूरो म्हणजे मज्जातंतू, मस्क्युलर म्हणजे स्नायूंचं, आणि ते न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. नंतर स्टेबिलिटी म्हणजे बॅलन्स किंवा स्थिरता किंवा संतुलन. या 6S चा खेळामध्ये तुमच्या फिजिकल लेवलवरती परिणाम घडून येत असतो. तर आपण स्पाइन किंवा पाठीचा कणा, त्याच्यामुळे मणक्यांची लवचिकता वाढते. सांधे किंवा जॉइंट्स, घेऊन जा रे चल. अबे घेऊन जा. लवचिकता आणि सांध्यांच्या हालचालीचे परिक्षेत्र वाढते. हालचालींचं परिक्षेत्र म्हणजे काय? आता माझा हात आहे, तर हा जर एवढाच हलत असेल, म्हणजे साईडनी दाखवते, एवढाच हलत असेल तर हे एवढं परिक्षेत्र वाढलं. जर माझा हात वर जात नाहीये, हा एवढाच जातोय, तर मी आसनं केल्यामुळे हा हात माझा वरपर्यंत जातोय, तर हे जे त्याचं क्षेत्र, याला परिक्षेत्र वाढणं असं म्हटलं जातं. लवचिकता वाढते आणि सांध्यांच्या हालचालीचे परिक्षेत्र वाढते. इन्क्रीज रेंज ऑफ मोशन्स ऑफ जॉइंट्स, सांध्यांची गतिशीलता किंवा मोबिलिटी वाढते. मसल्स, आता स्नायूंवरती काय होतं, लवचिक होतात, ते यंग राहतात, तरुण राहतात. टिश्यू आणि लिगामेंट्स ना ताण, स्ट्रेच देणं, स्नायू ताण हा योग्य राहतो. स्नायूंचा समन्वय आणि हालचालींची तरलता सुधारते. कनेक्टिव्ह टिश्यू आणि टेंडन्स यांची रबर बँड मेमरी, मी मगाशी म्हटलं तसं, ती चांगली राहते. जुन्या दुखापतींमुळे किंवा अति प्रशिक्षणामुळे जे काही स्कार्स असतात, डागाला त्यांनी स्कार्स, मराठीमध्ये डाग असा शब्द आलाय, तर त्या ऊतींना तोडलं जातं किंवा आयनिंग म्हटलं जातं. तर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींवरती परिणाम होतो.
ब्रेकडाऊन किंवा आयर्न आउट स्कार टिश्यूज फ्रॉम ओल्ड इंजुरीज अँड ओव्हर ट्रेनिंग. हे याचं मराठीमध्ये हे आहे, ते जर थोडं इंग्लिशमध्ये कधी कधी बेटर वेनी आपल्याला समजतं. फॅट्स किंवा चरबी कमी करतं. नंतर अंतर्गत अवयव बळकट करतं. संपूर्ण ओव्हरऑल बॉडीवरती, पूर्ण शरीरावरती काय परिणाम होतो, तर योग हे एरोबिक एक्सरसाइज नाही, परंतु योगामुळे कॅलरीज बर्न होतात. म्हणजे मी मगाशी म्हटलं, तुमच्या प्रत्येक क्रियेमुळे कॅलरीज बर्न होतात, पण एरोबिक एक्सरसाइज मध्ये कसे तुमचे जास्त कॅलरीज बर्न होतात. एका महाभागाने मला काय सांगितलं होतं, कपालभाती करणं हा एरोबिक चा प्रकार आहे, कारण का तुमचं हायपर व्हेंटिलेशन होत असतं. म्हणजे कोणी कसाही विचार करू शकतं. शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं, म्हणजे शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत, अनावश्यक जे काही रस आहेत ते बाहेर फेकले जातात. शरीराचं संतुलन सुधारतं. फुटवर्क म्हणजे तुमची चालण्याची पद्धत किंवा खेळाडूंचं काय म्हणूया, पदलालित्य हा शब्द खूप छान आहे. तर प्रत्येक खेळाडूमध्ये खेळाला आवश्यक ज्या काही पायांच्या हालचाली हव्यात, तर त्या चांगल्या सुधारतात. ताकद सुधारते, सहनशक्ती त्यांची सुधारते, रक्ताभिसरण वाढवतं, दुखापतींना प्रतिबंध करतं, इंजुरीज आणि स्कार्स टिश्यू जे आहेत तर ते बरं करायला मदत करतं. देहाबद्दलच्या जाणीवेचा विकास होतो. कूलिंग डाऊन योगिक पद्धती नुसार सुलभ केलं जातं. म्हणजे आता हल्ली शवासनामध्ये सर्रास हे जे आहेत काय म्हणतात, फिटनेस क्लब असतात, तर तिथे सुद्धा एक्सरसाइज झाल्यानंतर शवासन करा म्हणतात आणि 2 मिनिटं झोपवून ठेवतात, म्हणजे की तुम्ही रिलॅक्स करा. म्हणजे आता तिथे सुद्धा ह्या पद्धती, योगाच्या कुलिंग डाऊन पद्धती वापरल्या जातात. नंतर मेंटल लेवल किंवा सायकोलॉजिकल लेवल वरती काय परिणाम होतो, वर्तमान क्षणामध्ये राहायला शिकवतं. आपण मगाशी बघितलं, आत्ताचा क्षण तुम्ही अनुभवा हे महत्वाचं आहे. स्पर्धापूर्व ताण किंवा चिंता किंवा अँझायटी ज्याला आपण म्हणतो, ती खूपच कमी करतं. शांतता आणि रिलॅक्सेशन आणतं, एकाग्रता सुधारतं, मन आणि शरीराची सांगड घातली जाते, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतं, आत्मविश्वास वाढवतो, आत्मशिस्त सेल्फ डिसिप्लिन आणि आत्मसंकल्प सेल्फ रिझॉल्व मजबूत करतं, वाढवतं. ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आत्मविश्वास वाढवणं, सेल्फ डिसिप्लिन वाढवणं आणि सेल्फ रिझॉल्व, आपण एखादी गोष्ट ठरवतो ती करणं, हे खूप महत्वाचं असतं. आणि ह्या गोष्टी जर तुम्ही नियमित साधना करत असाल, कसं आहे ना, माणूस पडत पडतच शिकतं. लहान मुलं आहे, 10 वेळा पडतं, त्यावेळेला ते उभं राहतं आणि नंतर मग ते 5 वेळा पडतं, 4 वेळा पडतं, करत करत ते उभं राहतं आणि मग ते पडत नाही. एकदा चालायला लागल्यावरती ते पडत नाही. हा सेल्फ रिझॉल्व किंवा सेल्फ डिसिप्लिन हा तशाच प्रकारचा आहे, की एकदा तुम्हाला आत्मविश्वास आला की तुम्हाला, ठीक आहे, आज ठरवलं तुम्ही की मी आज सकाळी उठून हे करेन, 8 दिवसांमधले तुम्ही 5 दिवस तर नक्की करा, 2 दिवस कदाचित बुट्टी माराल, पण असं करत करत तुम्ही ती शिस्त तुमच्या अंगी येते आणि तुम्हाला नंतर ती गोष्ट, योगाचा सराव केल्याशिवाय चैन पडत नाही. अशा प्रकारे ही तुमच्या अंगी शिस्त आणली जाते आणि याचा खेळामध्ये खूप अत्यंत फायदा होतो. संतुलित म्हणजे बॅलन्स्ड, रिलॅक्स, शिथिल किंवा लक्ष केंद्रित एकाग्रता आणण्यासाठी, म्हणजे फोकस राहण्यासाठी किंवा कार्यक्षमता वाढवण्यासाठी किंवा एखाद्या याच्यामध्ये इफेक्टिव्ह परफॉर्मन्स देण्यासाठी योगाचा उपयोग होतो. डिस्ट्रॅक्शन किंवा विचलन, मन तुमचं विचलित होणं किंवा ऍडव्हर्स कंडिशन हाताळणं, प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही तग धरून राहणं, ती हाताळता येणं, हे यावरती तुम्हाला म्हणजे योगाचा परिणाम आपल्याला दिसून येतो. अलर्टनेस, अजून कुठल्या कुठल्या गोष्टींवरती परिणाम होतो, अलर्टनेस किंवा सतर्कता, एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, लक्ष केंद्रित करणं, फोकस, धारणा, ध्यान केल्यामुळे हा खूप किंवा त्राटकामुळे हे खूप छान प्रकारे होतं. हे केल्यामुळे मानसिक शांतता आणि संतुलन राखलं जातं. अधिक प्रभावी खेळ खेळण्यासाठी किंवा एखाद्या खेळ खेळण्यासाठी रणनीती आखायची असेल, तर तुम्हाला मेंटल रिस्पॉन्स आहे तो जलद दिला जातो. म्हणजे एखादा तुम्ही खेळ खेळता आहात आणि तुम्हाला सडन समोरच्याचा खेळ हा बदललेला आहे आणि तुम्हाला रणनीती चेंज करायची आहे, तर त्यावेळेला पटापट तुम्हाला मेंदूकडून संदेश येणं, एक काही सेकंदांमध्ये तुम्हाला त्या गोष्टी घडायला हव्या असतात.
तर त्यावेळेला तुम्ही एका ठिकाणी उभं राहून थांबा, आता मी विचार किंवा संघामध्ये तुम्हाला घेतलं जात नाही, तेव्हा मनाची स्थिती सामान्य ठेवून स्वतःचा खेळाचा सराव करण्यासाठी आणि फिजिकल फिटनेस कडे लक्ष देण्यासाठी मनाचा निर्धार ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे बऱ्याच वेळेला आढळलं जातं. तर तुम्ही खूप साऱ्या खेळांमध्ये असं होतं, की आज तुम्हाला घेतलं आहे, तुमचा परफॉर्मन्स जर बिघडला तर तुम्हाला घेतलं जात नाही. पण मग त्यावेळेला तुम्ही रिलॅक्स राहून चालत नाही. तुमची जी खेळाची जी प्रॅक्टिस आहे, तर ती तुम्हाला चालू ठेवायला लागते. तुमचं फिटनेस बिघडलेला असेल, तर तो तुम्हाला पुन्हा पूर्वपदावरती आणायला लागतो आणि तुमचा एकदा परफॉर्मन्स सुधारला, की कदाचित तुम्हाला नेक्स्ट पुन्हा ज्यावेळेला मॅचेस होतात, त्यावेळेला तुम्हाला घेतलं जातं. त्यामुळे घेतलं नाही म्हणून खट्टू होऊन तुम्ही तो सोडून देणं, प्रॅक्टिस सोडून दिलं, तर तुमचं करिअरच संपू शकतं, बरोबर? तर हे त्यावेळेला तुमचं डिप्रेशन मध्ये न जाणं किंवा ह्या ज्या सगळ्या नेगेटिव्ह गोष्टी आहेत, तर त्याच्यावरती मात करण्यासाठी तुम्हाला योगाचा अत्यंत फायदा होतो. तर इथे आपलं संपलेलं आहे. अजून कोणाला काही विचारायचं आहे का? थोडं फास्ट होतंय का की काय समजतंय मला जरा सांगा का? नाही मॅडम फास्ट नाही, योग्यच आहे.